श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी ज्या काही आपण सेवा करत असतो त्या सेवा फलदायी ठरत असतात आणि गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. गणपती बाप्पा हे विद्येचे आणि बुद्धीचे देवता आहे. ते आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासून देत नाही. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा नोकरीत त्यांना यश मिळत नसेल, व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा हा आला तर तो कुठेतरी वायफळ खर्च होत असेल, पैसा हा स्थिर राहत नसेल, घरामध्ये आजारपण असेल, वादविवाद भांडण तंटे हे सतत होत असतील तर कोणते उपाय करावे की जे उपाय अत्यंत प्रभावी ठरतील, ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते. या दिवशी आपण उठल्यावरती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे, 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी तुम्हाला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. किंवा तुम्ही जर फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर एका बॉटलमध्ये असं पाणी ठेवायचं आहे आणि तुम्ही असं पाणी रोज जरी स्प्रे केलं तरी पण चालेल. यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. घराच्या बाहेरच ही नकारात्मक ऊर्जा ही राहत असते. तर ही नकारात्मक ऊर्जा कोणती? आपण घरामध्ये भरपूर वेळा काही ना काही वस्तू घरामध्ये आणत असतो. तसेच आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी येत असतं. शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करते आणि त्याचाच परिणाम हा आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती होत असतो आणि आपली एकंदरीत प्रगतीही खुंटत असते. त्यासाठी ही नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी आपण उपाय हे आवर्जून करायचे आहे. तसेच त्या जोडीला जर सेवा केली तर आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळत असते. जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावरती देखील पडत असेल, तर आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि तो घेऊन गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे. ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. अगदी कमी वेळा देखील म्हणायचा नाही. आपल्याला हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला आपल्याला 7 गाठी बांधून ठेवायच्या आहे. स्वतःजवळ हा दोरा ठेवायचा आहे. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी ही नक्कीच दूर होईल. व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात या दिवशी जावे. गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. तसेच गणेश चालीसाचे पठण करावे. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी देखील दूर होतात. भरपूर वेळा व्यवसायामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे येतच असतात. व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालत नाही किंवा जर एखाद्याने पैसे घेतले तर ते पैसे देखील अडकून बसतात किंवा व्यवसायामध्ये दुकानामध्ये गिराईक हे येत नाही. त्यासाठी तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या गणपती बाप्पाला या दिवशी सांगायच्या आहे आणि तुम्ही हिरवे मूग हे जरूर दान करून यायचे आहे. अगदी मुठभर हिरवे मूग दान केले मंदिरामध्ये तरी पण चालेल. जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल, बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपती बाप्पाची विधिविधानाने पूजन करावे आणि गणपती बाप्पाला लाल शेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने मान, सन्मान आणि बल प्राप्ती देखील होते. तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील हा उपाय करू शकता. ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस, उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपती बाप्पाच्या पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावरती
गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल अर्पित करावे। असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील आणि तसेच गणपती बाप्पाकडे प्रार्थना देखील करावी की ऑफिसमध्ये आपले संबंध चांगले राहावे। प्रमोशन पाहिजे असेल तर त्यासाठी देखील मनोकामना करावी। तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता। मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच गणपती बाप्पा समोर हा उपाय देखील करू शकता। जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल, घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती कायम टिकून राहावी असे वाटत असेल तर गणपती बाप्पाची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचाच दिवा या दिवशी आवर्जून प्रज्वलित करावा। याने नात्यांतील गोडवा टिकून राहतो, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहते। हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहिला पाहिजे याची आपण काळजी घ्यावी। कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील, सुख समृद्धीमध्ये देखील वृद्धी होईल। तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा देखील पूर्ण होईल। फक्त आपण हा जप 21 वेळा किंवा 11 वेळा करायचा नाही तर आपल्याला 108 वेळाच या मंत्राचा जप करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल। जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपती बाप्पाला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे। सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा 11 वेळा जप करावा। असे केल्यास देखील मुलांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत असतील ते देखील दूर होतील। विशेषतः तुम्ही मुलांना हा उपाय करायला लावावा, ही सेवा करायला लावावी। त्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल, तसेच त्यांना नोकरीमध्ये देखील पाहिजे तसे यश हे निश्चितच मिळेल। अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा। धन्यवाद।